हॅलो मित्रांनो मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेची एक अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आहे ती घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे आता काही बँक अकाउंट जे आहे ते लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाही आहे, म्हणजे पात्र राहणार नाही आहे. तर मित्रांनो, नक्की कोणते ते बँक अकाउंट आहे याबद्दलची आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करून द्या. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत ज्या बी पात्र महिला व मुली होत्या त्यांना 5 महिन्याचे जे हप्ते ते देण्यात आले, म्हणजे 7,500 रुपये देण्यात आले. आता शिंदे सरकारने एक नुकतीच घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की त्या 1,500 रुपये आणखीन 600 रुपये जे आहे ते वाढवण्यात आले, म्हणजे 2,100 रुपये ते देण्यात येणार आहे आता पुढचा जो हप्ता राहणार आहे त्याच्यामध्ये. आणि लगेच एका भाषणावर त्यांनी तारीख पण ती जाहीर करण्यात आली होती, म्हणजे त्यांनी तारीख पण जाहीर केली होती एका भाषणामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबरमध्ये इलेक्शन संपल्यानंतरच लगेच रिझल्ट लागल्यानंतर त्यांना त्याचे जे तो डिसेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहे, म्हणजे नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचा जो हप्ता आहे 2,100 रुपये ते देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक घोषणा केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी काही जे बँक अकाउंट आहे ते चालणार नाही अशी घोषणा केली होती. तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर कोणते ते बँक अकाउंट आहे ते मी तुम्हाला एक एक करून सांगतो. पहिलं जे बँक अकाउंट आहे ते चालणार नाही ते म्हणजे जर तुमची आधार कार्ड त्या बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते बँक अकाउंट चालणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे जे आहे ते पडणार नाही. म्हणजे जर तुमचं आधार सीडिंग झालं नसेल तर तुम्हाला त्या बँक अकाउंटमध्ये पैसे पडणार नाही, म्हणजे अपात्र ठरलं तर हे अकाउंट चालणार नाही, त्याच्यात तुम्हाला ते पैसे पडणार नाही. दुसरं जे ते जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल तर ते पण मित्रांनो या लाडक्या बहीण योजनेसाठी चालणार नाही आहे. म्हणजे आता जॉईंट जर अकाउंट तुम्ही दिला असेल तर त्या अकाउंटला पण पैसे पडणार नाही. हे जे 2 अकाउंट होते त्यांना पैसे जे ते दिले जाणार नाही, हे अपात्र ठरणार आहे. म्हणजे हे 2 बँक अकाउंट जे आहे ते चालणार नाही. म्हणजे पहिलं जे जर तुम्हाला जर तुमचं बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर ते चालणार नाही. आणि दुसरं, जर तुमचं अकाउंट जे आहे ते जॉईंट अकाउंट असेल, म्हणजे जॉईंट अकाउंट जर असेल तर त्याला पण पैसे पडणार नाही, ते पण अकाउंट चालणार नाही. तर हेच अकाउंटची बद्दलची जी माहिती होती मित्रांनो, ती महत्त्वाची मी तुम्हाला सांगितली आहे. जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती हवी असेल आणि योजनेची जर नवीन अपडेट हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करून द्या. थँक्यू मित्रांनो. टेक केअर.